जर आपल्या घरामध्ये कोणती भाजी नसेल अवेलेबल आणि लवकर एकदम झटपट आपल्याला कोणती भाजी बनवायची असेल तर ही डाळ कांद्याची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम सोपी अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, त्याच्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, काही जास्त सामान लागत नाही। तर चला पाहूया आता रेसिपी जास्त वेळ वाया न घालवता। तर सगळ्यात पहिलं बघा इथे कढई मी घेतलेली आहे आणि त्यात तेल टाकून तेल छान तापून दिलेलं आहे कडकडीत। त्यानंतर याच्यामध्ये मी फोडणीसाठी जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे, 2-4 पाकळ्या कढीपत्त्याच्या। त्यानंतर याच्यामध्ये मी फोडणीसाठी टाकणार आहे कांदा। कांदा छान थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे यामध्ये, ज्याने छान फ्लेवर येणार आहे आपल्या फोडणीला। कोथिंबीर तुम्ही कोणतीही भाजी किंवा डाळ आमटी वगैरे करत असाल तर इथे मी सांगेल तुम्हाला की फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर पण थोडी टाकत जा, त्याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या पदार्थाला, जे पण आपण करत असू त्याला। तर बघा आता इथे कांदा टाकून कोथिंबीर टाकून थोडंसं मी परतवून घेणार आहे छान कांदा मऊ होईपर्यंत। आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटो, तो पण छान आपल्याला भाजून घ्यायचा, जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही, जास्त परतवून घ्यायचं नाही आहे, कारण आपण डाळ कांदा करणार आहोत आणि कांदा थोडं मोठा राहिलेला त्याच्यात, तर डाळ कांद्याची भाजी तशीच असते, त्यामुळे इथे जास्त मी परतवून घेणार आहे। असं एकदम आपल्याला ग्रेव्ही टाईप बनवायचं नाही आहे ह्या कांदा आणि टोमॅटोचं। तर आता इथे बघा टोमॅटो पण मी इथे टाकलेला आहे आणि हे पण भाजून घेणार आहे आणि मग ह्याच्यानंतरची स्टेप आपण बघूया ते। तर आता इथे बघा टोमॅटो मी जास्त भाजलेला नाही आहे, तर याच्यामध्ये आता मी डिरेक्टली मसाले टाकून घेणार आहे। टोमॅटो टाकल्यानंतर 2 मिनटं मी फक्त परतवलं होतं आणि त्यानंतर मसाले टाकले। तर मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला, हळद टाकलेली आहे आणि शेवटीला मी हा पावभाजी मसाला टाकलेला आहे, सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे। पावभाजी मसाल्याने छान टेस्ट येते या भाजीला। तर हे परत आपल्याला थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे, जास्त पण मगाशी मी सांगितलं तुम्हाला जास्त आपल्याला परतवून घ्यायचं नाही आहे, कारण मोठं थोडं जाड राहिलेलंच छान लागतं या भाजीमध्ये, कारण आपण भाजीच बनवतो आहे डाळ आणि कांद्याची, त्यामुळे ग्रेव्हीसारखं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा नाही आहे तेल सुटेपर्यंत। थोडंसं आपल्याला असं जाडसरच ठेवायचं आहे, पण असं कच्चं पण ठेवायचं नाही आपल्याला कांदा आणि टोमॅटो। बघा इथे डाळ मी भिजवून ठेवलेली होती। तर तुम्हाला जर लवकर गरज असेल करण्याची, झटपट करायचे असेल तर तुम्ही ही डाळ जी आहे ती कोमट किंवा गरम पाण्यात भिजवू शकता, पण माझ्याकडे इथे वेळ होता त्यामुळे मी थंडच पाण्यात भिजवून ठेवलेली होती, एक अर्धा-पाऊण तास भिजवले तरी चालते। आणि जर तुम्हाला घाई असेल तर जसं मी सांगितलं गरम पाण्यात तुम्ही अर्धा ते पाऊण 1 तास भिजवून ठेवायची आहे। त्यानंतर मऊ होते ती, फुगते थोडीशी डाळ आणि डाळ टाकल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला यानंतर ही शिजवून घ्यायची आहे। जर लवकर तुम्हाला शिजवायची असेल तर एक गोष्ट इथं करायची आहे, याच्यावर जे आपण झाकण ठेवतो त्यावर आपल्याला पाणी टाकायचं आणि यामध्ये पण पाणी टाकायचं आहे, जेणेकरून भाजी लवकर शिजेल। तर असं पाणी टाकून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आपल्याला। 10 ते 15 मिनिटात ही भाजी शिजते, पण तुम्हाला हलवत राहायचं आहे, पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर मधून 2-2 मिनिटांनी हलवत राहायचं आहे। तर मस्तपैकी आपली डाळ कांद्याची भाजी बघा रेडी आहे, शिजलेली आहे भाजी, जसं मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक 2-2 मिनिटाला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली लागेल। आणि मस्त गार्निश केलेलं आहे।